सासू सासऱ्यांना सांभाळणं ही सुनेची नैतिक जबाबदारी असू शकते, पण तिनं ती पारच पाडायला पाहिजे असं तिच्यावर कुठलंही कायदेशीर बंधन नाहीये. अलाहाबाद हायकोर्टाच्या या निर्णयाची आता सगळीकडे चर्चा होतीये. कोर्टाने असं का म्हटलं तर एक याचिका कोर्टात दाखल झालेली होती एका वृद्ध दाम्पत्याची. वृद्ध दाम्पत्याचा मुलगा हयात नव्हता, त्याच्यामुळे त्यांची सगळी जी जबाबदारी आहे, त्यांची देखभाल जी आहे ती त्यांच्या सुनेनं करावी अशी त्यांची मागणी होती. या वृद्ध दाम्पत्याची सून उत्तर प्रदेशमध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. ती कमावती आहे, त्याच्यामुळे मुलाच्या मृत्यूनंतर जे काही सगळे त्याच्या सेवेचे लाभ होते हे त्याच्या पत्नीला मिळाले, म्हणजेच यांच्या सुनेला मिळाले. त्याच्यामुळे त्यांची अशी मागणी होती की ती कमावती असल्यामुळे मुलाच्या सेवेचे सगळे लाभ तिला मिळाले असल्यामुळे तिने आमची देखभाल करावी, आणि त्याच्यामुळेच ते गेले कोर्टामध्ये. पण कोर्टाने या वृद्ध दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली आणि नेमकं काय म्हटलं बघा. न्यायमूर्ती मदन पाल सिंग यांच्या खंडपीठानं हे स्पष्ट केलं की पूर्वीच्या सीआरपीसी कलम 125 आणि आताच्या BNSS कलम 144 मध्ये देखभालीचा अधिकार हा फक्त ठराविक व्यक्तींनाच आहे. याच्यामध्ये कोण कोण आहे तर पत्नी, मुलं आणि आई वडील. त्याच्यामध्ये सासू सासरे या प्रवर्गाचा समावेश नाहीये, आणि त्याच्यामुळे कायदे मंडळाने सुनेवर हा अधिकार टाकलेला नाहीये की तिनं जे आहे ते तिच्या सासू सासऱ्यांची देखभाल करावी. नैतिकता म्हणून ती ते करू शकते, पण कायदेशीररित्या तिच्यावर कुठलीही सक्ती नाहीये, ती सक्ती आम्ही लादू शकत नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. कोर्टाच्या या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं, अलाहाबाद हायकोर्टाचा हा निर्णय योग्य आहे का? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.